हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही मेंढ्याच्या कळपामध्ये जात आहोत. भरपूर मेंढ्या होत्या. तर हनी आणि मी मेंढ्याच्या पिल्लनी का कळपामध्ये बकऱ्यांचे? जात आहोत. हनीला पण खूप आवड हो आहे दादा. मेंढ्यांची. पिल्लनी तर बकऱ्यांचे आता आम्ही मेंढ्याच्या कळपामध्ये गेलो कुठले तर त्या तुम्ही? मेंढ्या पळाल्या आम्हाला बघून. तर आम्ही नांदगाव. जसे जसे मेंढ्यांच्या माझा घरी जवळ चाललंय जात की काय? होतो तसे तसे मेंढ्या हो का? आमच्यापासून लांब लांब इथे घे ना ग. पळत होत्या. तर त्याच्यातून एका मेंढीजवळ मी गेली तिला हात लावायला. तर ती घाबरून इथे ये ना, हे माझ्यापासून हे लांब 2-3 आहे तिथे पळाली. समोर इकडे. तर सर्वच हा मेंढ्या यांच्यात आमच्यापासून त्या लांब लांब त्याच्यात उभे पळत राहा. आहे. तर हनी पण माझ्या मागे मागे येत आहे. तर मेंढपाळ लोकांचे जीवन फार संघर्षमय आणि भटकणारे असते. तर कोणत्याही परिस्थितीत ते समाधान मानतात आणि आपल्या मेंढ्यांचे पालनपोषण अतिशय चांगल्या प्रकारे करतात. तरी त्यांना कोणत्या सुखसुविधा नसूनही ते पूर्णपणे सुख आणि समाधानाने जीवन जगत असतात. तर हे बघा, सर्व मेंढ्या कशा आनंदाने चारा खात आहेत. तर मेंढ्या ह्या हिरवेगार झाडे झुडपेच खातात. तर या कळब्यामध्ये काही मेंढ्या आणि काही बकऱ्या आहेत. तर असे दोघे मिळून मेंढीपाळ लोक यांचे पालनपोषण करतात. तर मेंढ्यांना चरण्यासाठी रोज नवनवीन ठिकाणी हे मेंढीपाळ लोक नेतात. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. आणि पुढचा ब्लॉग